नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी भाविन पटेल. माझ्या अभिनव इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो. या चॅनलवर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग, इयत्ता 11वीचे धडे आणि कविता, तसेच इयत्ता 12वीचे धडे आणि कविता, त्याचबरोबर व्याकरण आणि रायटिंग स्किल्स यांच्या प्लेलिस्ट दिसतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यातील हवी ती प्लेलिस्ट पाहू शकता आणि अभ्यास करू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 11वीच्या 2.4 अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज या विल्यम वर्ड्सवर्थ लिखित कवितेचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण कवितेचे जे कवी आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. विल्यम वर्ड्सवर्थ वॉज बॉर्न ऑन एप्रिल 7, 1770. विल्यम वर्ड्सवर्थ यांचा जन्म 7 एप्रिल 1770 मध्ये झाला होता. He was a major English romantic poet who was an honored poet laureate of the United Kingdom in the court of Queen Victoria from 1843 until his death on 23rd April 1850. ते एक अद्भुतरम्य काव्यशैलीतून लेखन करणारे प्रमुख कवी होते, ज्यांना इसवी सन 1843 पासून त्यांच्या अखेरपर्यंत म्हणजे 23 एप्रिल 1850 पर्यंत संयुक्त राष्ट्र संघाचे व्हिक्टोरिया राणीच्या दरबारातील सन्मानित राजकवी असा दर्जा प्राप्त झालेला होता. ही इज अ लीडिंग इंग्लिश नेचर पोएट. ते एक अग्रेसर असलेले निसर्ग कवी होते. हिज कलेक्शन ऑफ पोएट्री, लिरिकल बॅलड्स, इज कन्सिडर्ड टू बी द सेंट्रल वर्क ऑफ रोमॅन्टिक लिटररी थिअरी. अद्भुतरम्य काव्यशैलीच्या मध्यवर्ती कलाकृती असलेल्या लिरिकल बॅलड्स हा त्यांचा प्रमुख काव्यसंग्रह आहे. द पोएम अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ हिज रोमॅन्टिक पोएम्स. त्यांच्या अद्भुतरम्य शैलीतील अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज ही एक उत्तम काव्यरचना आहे. अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज इज अ Petrarchan sonnet in which William Wordsworth describes the beauty of the city as seen at dawn from the Westminster Bridge, London. सदर कवितेत विल्यम वर्ड्सवर्थ हे लंडन शहरातील वेस्टमिन्स्टर पुलावरून दिसणाऱ्या अद्भुत देखाव्याचे वर्णन करताना दिसतात. The poet was enthralled by the panoramic landscape, beauty, calm and quiet nature before him. त्या काळच्या इंग्लंडला अजून औद्योगिक क्रांतीचे रौद्र रूप पाहायचे होते. समोर दिसत असलेल्या भव्य, नयनरम्य, अद्भुत आणि निरव शांत असलेल्या दृश्याकडे पाहून अवाक झालेले कवी आपल्याला या कवितेत दिसतात. दिस पोएम वॉज फर्स्ट पब्लिश्ड इन द कलेक्शन ऑफ पोएम्स इन 2 volumes इन 1807. 1807 मध्ये 2 खंडात प्रकाशित झालेल्या कलेक्शन ऑफ पोएम्स या काव्यसंग्रहात ही कविता पहिल्यांदा प्रकाशित झालेली होती. तर चला पाहूया या कवितेत कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी लंडन शहराचं पुलावरून दिसणारं वर्णन कसं केलं आहे. अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. वर्ड्सवर्थ्स पोएम्स आर जनरली a celebration of nature and its inexplicable beauty. It is unusual to see that he praises man-made structures in this poem. वर्ड्सवर्थच्या कविता या साधारणपणे निसर्ग आणि त्याच्या अद्भुत सौंदर्याचं वर्णन करणाऱ्या असतात. त्याच्या कवितेत त्याने मानवनिर्मित गोष्टीचं कौतुक करावं हे पाहणं थोडं विलक्षणच नाही का? In this particular poem, we find Wordsworth admires the city as it looks beautiful to his eyes at the time of early morning when most of the people are asleep. या कवितेत आपल्याला वर्ड्सवर्थ शहराचं कौतुक करताना दिसतो. पहाटेच्या वेळी त्याच्या डोळ्यांना जे विलोभनीय दृश्य दिसलं जेव्हा बहुतेक नगरजन लोक हे झोपलेले होते. ह्युमन ॲक्टिव्हिटीज आर नॉट सीन. Indirectly, we get a message that mingled with natural elements, even artificial structures look equally beautiful and praiseworthy without human interventions. मानवी कृत्य
किंवा वर्दळ तिथे दिसत नाही. अप्रत्यक्षपणे या कवितेतून आपल्याला मग असा संदेश मिळतो की मानवनिर्मित असल्या तरी भौतिक रचना या नैसर्गिक घटकांच्या निसर्गाच्या सानिध्यात आल्या आणि त्यात मानवी हस्तक्षेप हालचाल नसेल तर त्याही सुंदर आणि कौतुकास्पद बनून जातात. लेट्स सी द स्टॅन्झा वाईज एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम. चला तर या कवितेत जी 2 कडवी आहेत त्या कडव्यांचं आपण त्याचा अर्थ पाहूया. अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. द फर्स्ट 4 लाईन्स ऑफ द ऑक्टेव. Earth has not anything to show more fair. Dull would be he of soul who could pass by. A sight so touching in its majesty, this city now doth like a garment wear. The first 4 lines of the octave of the sonnet praise the city of London as if it is a heavenly place. There is no place on the face of this earth to compare with. The poet says that one cannot pass by the city without praising its charm and beauty. 14 ओळींच्या सुनीती या रचना प्रकारातील कवितेच्या पहिल्या अष्टकातील पहिल्या 4 ओळी लंडन शहर जे कवीला वेस्टमिन्स्टर पुलावरून दिसत आहे ते स्वर्गीय सुंदर दिसत आहे असं वर्णन कवी करत आहे. त्या देखाव्याप्रमाणे सुंदर असलेला दुसरा देखावा पृथ्वीतलावर नाही असंही कवी म्हणतो. कवी असं देखील म्हणतो की ह्या सौंदर्याला न न्याहाळता न पाहता जो दुर्लक्षून पुढे जाईल तो उदासीन नीरस मनुष्यच असला पाहिजे. He even declares that the one who couldn't praise the city would be a dull, boring person lacking the aesthetic sense. The poet mentions clearly about the majestic appearance of the city that टचेस आर हार्ट. कवी म्हणतो की त्या सौंदर्याला न्याहाळल्याशिवाय कोणी पुढे जाऊच शकणार नाही. जो तसा दुर्लक्षून जाईल त्याच्याकडे सौंदर्य दृष्टीची कमतरता असली पाहिजे किंवा तो व्यक्ती नीरस असला पाहिजे. कवीने पुलावरून सकाळच्या वेळी दिसणाऱ्या शहराचं जे मनोहारी दृश्य वर्णन केलं आहे ते आपल्या मनाला स्पर्शून जातं. वी विटनेस वर्ड्सवर्थ्स डिस्क्रिप्टिव्ह क्वालिटी in the further lines where he creates an image of the city as if it is wearing a beautiful morning's garment. What are those lines? This city now doth like a garment wear, the beauty of the morning silent bear. Ships, towers, domes, theatres and temples lie upon unto the fields and to the sky, all bright and glittering in the smokeless air. This grandeur of the sight appeals to the heart of a reader. पुढील ओळींमध्ये कवीच्या वर्णन कौशल्याचं त्याच्या क्षमतेचं अनोखं दर्शन आपल्याला घडतं. तो सुंदर सकाळचं वस्त्र पांघरलेल्या शहराचं चित्र आपल्या समोर उभं करतो. वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारं वैभव त्या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळतं. As it is the early morning time, there is no human activity, so it is silent and peaceful around there. In such atmosphere, all the man-made structures like ships, towers, domes, theatres and temples have become one with nature and they are lying silently and glittering in the smokeless morning air. Here the octave is completed. सकाळची वेळ आणि कोणत्याही प्रकारची मानवी हालचाल दिसत नसल्याने सगळं वातावरण कसं शांत रम्य आहे. या शांत आणि सौम्य अशा वातावरणात मानवनिर्मित रचना जसे जहाज, मनोरे, घुमट, घरांच्या छताला असलेले घुमट, नाट्यगृह आणि मंदिरं सगळं कसं निसर्गाशी तादात्म्य पावल्यासारखं वाटतं, एकरूप झाल्यासारखं दिसत आहे. ते सगळं शांतपणे पहुडलं आहे किंवा ते सगळे आकार मानवनिर्मित रचना शांतपणे पहुडल्या आहेत आणि कोवळ्या सूर्यप्रकाशात त्यांच्यावर एक वेगळी झळाळी आलेली दिसते. या इथे पहिल्या 8 ओळी पूर्ण होतात. नेव्हर डिड सन मोर ब्युटिफुली स्टीप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर
valley, rock or hill. Never saw I, never felt a calm so deep. The river glideth at his own sweet will. Dear God, the very houses seem asleep, and all that mighty heart is lying still. In the second part, the sestet of the sonnet, Wordsworth tells us about calmness and glorious sunshine. He expresses that he had never seen sunshine with such a grandeur covering any valley, rock or hill with its glitter and warmth. 6 ओळी म्हणजे षटक या कवितेच्या दुसऱ्या भागात कवी वर्ड्सवर्थ आपल्याला शांतता आणि सुंदर अशा सूर्यप्रकाशाबद्दल सांगत आहे. तो म्हणतो की सूर्यप्रकाश हा यापूर्वी मी इतका वैभवशाली आणि उबदारपणे दऱ्याखोऱ्यांना, खडकांना आणि टेकडीच्या भागांना कवेत घेताना मी पाहिलेला नाही. द पोएट ऑल्सो मेन्शन्स दॅट he had never experienced such a serenity before or anywhere. As human activity is yet to begin, ships are docked and the river is free to flow. It takes its course of flow as if it is gliding on its own will. कवी असंही म्हणतो की यापूर्वी किंवा अन्य कुठेही अशा अद्भुत शांततेचा मी अनुभव घेतलेला नव्हता. मानवी हालचाली अजून या भागात सुरू झालेल्या नाहीत आणि त्यामुळे निसर्ग आपल्या स्वैरपणे नांदताना दिसतो आहे. सकाळी जहाजं बंदराला उभी आहेत आणि थेम्स नदीची धार, तिचा प्रवाह हा मुक्तपणे स्वयंप्रेरणेने कोणत्याही प्रकारच्या अडथळा न येता आनंदाने सुरू आहे, वाहतो आहे. इन द लास्ट कपल ऑफ लाईन्स वी सी the poet's gratefulness towards God for blessing the city with such a peaceful beauty. It seems to him the houses too are sleepy as people living in them are not awoke. शेवटच्या 2 ओळीत कवी या आशीर्वादपर शांततेसाठी ईश्वराची प्रार्थना करीत त्याचे आभार व्यक्त करतो आहे. घरातील माणसं अजून जागी झालेली नाहीत हे सुचवण्यासाठी तो ही सगळी घरच निवांत झोपलेली आहेत असं वर्णन करतो आहे. These concluding lines of the poem create the image of the city as the most powerful city, the mighty heart with all modern activities and establishments. This morning time calmness has enveloped the city. The poet knows very well that once the hustle bustle of the daytime would start, the peace would disappear. Hence, he thanks God for offering such blissful and peaceful morning time when the drowsy city looks heavenly beautiful along with natural elements like sunshine, pure air and free flowing river. ह्या शेवटच्या समारोपाच्या ओळींमध्ये कवी लंडन शहराची अशी मजबूत, दृढ अशी शक्तिशाली प्रतिमा तयार करतो. सर्व प्रकारची आधुनिकतेची लक्षणं या शहरात दिसत आहेत. सर्व प्रकारच्या आधुनिक कृती, व्यवहार आणि उभारणी त्या शहरात आहेत. ते सामर्थ्यशाली शहर आहे. सकाळच्या या शांततेने या शहराला कवेत घेतलं आहे. कवीला हे नक्की माहीत आहे की एकदा का दिवसाचे सगळे व्यवहार सुरू झाले, की सगळी लगबग सुरू झाली, की ही शांतता नाहीशी होणार. आणि म्हणूनच तो ईश्वराचे आभार व्यक्त करतो आहे की त्याने ही शांततामय सकाळ दिली. जेव्हा सगळे शहर झोपेत आहे तेव्हा हे शहर सूर्य, शुद्ध हवा आणि नदीसारख्या नैसर्गिक घटकांबरोबर स्वर्गीय, रम्य, सुंदर असं भासत आहे. स्टुडंट्स, हिअर all the 14 lines description of the city seen from over the Westminster Bridge is over. मित्रमैत्रिणींनो, या इथे वेस्टमिन्स्टर ब्रिजवरून दिसणारं शहराचं 14 ओळींमध्ये केलेलं सुंदर वर्णन पूर्ण होत आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड द पोएम टू द लास्ट वर्ड. मला आशा आहे की या कवितेतला शब्दनशब्द तुम्हाला समजला असेल. इन आवर नेक्स्ट व्हिडिओ वी शॅल सी द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या कवितेचं रसग्रहण म्हणजे ॲप्रिसिएशन पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू. धन्यवाद.